नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत द डिप्लोमॅट ह्या हिंदी सिनेमाचा. हा सिनेमा पाहताना द केरला स्टोरी हा जो सिनेमा येऊन गेला होता त्याची आठवण येते. त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्या संदर्भातला विषय आहे, परंतु ही रिअल स्टोरी आहे, पूर्णपणे रिअल स्टोरी आहे. केरला स्टोरीमध्ये पण रिअल स्टोरी होती, पण याच्यामधली कॅरेक्टर जशी आहेत तशीच्या तशी इथे आपल्याला दिसतात सिनेमामध्ये. आणि हा सिनेमा UA बेस्ड आहे. सो जर केरला स्टोरी तुम्ही तुमच्या मुलांना दाखवला नसेल तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना दाखवू शकता, कारण हा UA बेस्ड UA सर्टिफाईड आहे 13+चा. सो हा तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांबरोबर बघू शकता. तर ह्या सिनेमाचा रिव्ह्यू करण्यापूर्वी याची स्टोरी समजून घेऊया की उझमा अहमद ही सिंगल पॅरेंट आहे. तिला एक मुलगी असते. त्या मुलीला एक गंभीर आजार होतो. तर ती कोलालंपूरमध्ये एका हॉटेलमध्ये नोकरी करत असते. तेव्हा तिला कळतं की आपल्या मुलीला एक मोठा गंभीर आजार झालेला आहे. ती मुलगी भारतामध्ये आहे. तर तिच्या उपचारांसाठी तिला एक कॅरेक्टर भेटतं ज्याच्या ती प्रेमात पडते. आणि तो कॅरेक्टर तिला सांगतं की आपण हिची नॅचरोपॅथीने आज आपण हिचा उपचार करू शकतो, तू माझ्याबरोबर पाकिस्तानात चल. ह्या कारणासाठी ती पाकिस्तानात जाते आणि तिथेच ती फसली जाते. आता जी गोष्ट पाकिस्तानात मिळू शकते ती भारतात का नाही मिळू शकत, बरोबर? कारण भारत पाकिस्तानापेक्षा जास्तच प्रगत देश आहे. सो तिथे ती फसते त्याच्या प्रेमात अडकून किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून. आणि तिथे गेल्यानंतर तिला कसं बांधून ठेवलं जातं, तिच्यावर शारीरिक अत्याचार केले जातात, तिला मारलं जातं, तिच्याशी जबरदस्तीने निकाह तिच्याशी केला जातो, लग्न तिच्याशी केलं जातं त्याने. आणि मग ती डोकं चालून कशी ह्याच्यातून बाहेर पडते. इंडियन एम्बसीमधले JP सिंग तिला या सगळ्यातून कसे बाहेर काढतात, तिला भारतात घेऊन जाऊ शकतात की नाही, हे पाहण्यासाठी द डिप्लोमॅट हा सिनेमा आपल्याला पाहावा लागेल. ही रिअल स्टोरी आहे. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला संपूर्ण स्टोरी कळणार आहे. सो सिनेमा प्रेडिक्टेबल आहे, परंतु सिनेमा फास्टसुद्धा आहे. याच्यामध्ये इंटरव्हल कधी येतं ते कळतही नाही. एंडिंग जो आहे तो परमोच्च बिंदू आहे सिनेमाचा. तिथे आपल्याला खूप रिलॅक्स सॅटिस्फाईंग फील होतं एंडिंग बघून. सगळ्याच कॅरेक्टरनी चांगले काम केलेलं आहे. जॉन अब्राहम हे फर्स्ट टाईम तुम्हाला विदाऊट ॲक्शन या सिनेमात दिसते. उझमा अहमद यांचं जे कॅरेक्टर ज्या हिरोईनने केलेलं आहे त्या रक्षाबंधन या सिनेमासुद्धा होत्या, तिथेसुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला होता, इथेसुद्धा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु ते त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. जो पहिल्यांदा त्यांच्यावर शारीरिक अत्याचार होतो तेव्हा तो सीन पूर्णपणे त्यांच्या थ्रू चित्रित झालेला आहे. सो तिथे त्यांनी फक्त त्यांच्या डोळ्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. आता या सिनेमाबद्दल निगेटिव्ह असं सच मला काही जाणवलं नाही आहे. शिवम नायर यांनी खूप चांगल्या प्रकारे डायरेक्शन केलेलं आहे. सिनेमा शेवटपर्यंत आपल्याला बांधून ठेवतो. सो हा सिनेमा तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मुलांबरोबर बघू शकता. जर तुम्हाला रिॲलिटी बेस्ड सिनेमे बघायला आवडतात की कसं कुठे फसवलं जाऊ शकतं, कुठे जबरदस्तीने आपल्याला बांधून लोक घेऊन जाऊ शकतात, घरात बंधक करून ठेवू शकतात, तुमच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार होतील, तुमच्याशी जबरदस्तीने लग्न केलं जाईल, तुमचं धर्म परिवर्तन केलं जाऊ शकतं, अशा अनेक गोष्टी याच्याशी निगडीत आहेत. सो हे सगळं कसं टाळता येईल हे आपल्याला सांगतो हा सिनेमा, की हे असं सगळं घडतं आणि ही रिॲलिटी आहे, ह्याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल किंवा याच्यात आपण कसं अडकू नये यासाठी आपण हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या महिलांना, मुलींना हा सिनेमा दाखवणं गरजेचं आहे. केरला स्टोरीमध्ये तरुण मुलींना कसं फसवलं जातं हे दाखवलेलं होतं. इथे ही 28 वर्षाची महिला आहे जिची स्वतःची मुलगी आहे. तर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला इथे अडकवलेलं आहे. तिच्या मुलीच्या उपचाराच्या नावाखाली तिला अडकवलेलं आहे. सो अशा कुठल्याही कारणास्तव कुठल्याही महिलेला अडकवलं जाऊ शकतं. सो हे असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये
म्हणून आपण हा सिनेमा पाहावा. आपण सजग होणं गरजेचं आहे. हेच हा सिनेमा आपल्याला दाखवू इच्छितो असं मला वाटतं. सो ह्या सिनेमाला मी देईन 5 पैकी 3 स्टार. तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचा रिव्ह्यू काय आहे ते नक्कीच कळवा. कारण काल धुलीवंदन होतं, तो सिनेमा पाहण्यासाठी लेट झालेला आहे. तरी मी प्रयत्न केला की तुम्हाला रिव्ह्यू सकाळी लवकरात लवकर देऊ, जेणेकरून तुम्ही आज आणि उद्यामध्ये हा सिनेमासाठी वेळ देऊ शकाल. ओके. तुमची काय कमेंट आहे? तुम्हाला सिनेमाबद्दल काय वाटतं? जॉन अब्राहम विदाऊट ॲक्शन तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा. थँक्यू सो मच.